सो हॅलो गाईज, वेलकम टू वेदू व्लॉग्स. तुम्हाला माहिती आहे आपण 30 दिवसात चॅलेंज घेतलं, तर आज आहे आपला डे 15. आज होता खूप स्पेशल डे, म्हणजे आपली एकादशी होती. आणि मग म्हटलं जाऊ दे जरा आता जेवण करायचं म्हणून व्लॉग लावला. आणि मग मम्मी खिचडी बनवती, मग तीच खाल्ली. आणि तसं ते असं फरसाण ते असतं ते खाल्लं, फराडी चिवडा. परत मग आता सोहमला ट्रॉफी भेटणार होती. त्याला CBSEमधून 89% पडले 10th म्हणून. मग काय पप्पाला म्हटलं गाडीने जायचं आहे, पण गाडीने जायचं होतं तर मम्मी ते सगळे बसले. तेव्हाच गाडी एक झाली आणि एक दुसरीकडे लावती, म्हणून मग एका गाडीतून हे गेले. मी, दीदी आणि काका ॲक्टिवावर. एकादश होती ना, म्हणून हे सगळे कुठेतरी जात होते. मग लगेच विठ्ठल आणि रुक्मिणीचं दर्शन घेतलं आणि आम्ही पुढे गेलो. पेट्रोल भरून झालं होतं आमचं. मग आम्ही डायरेक्ट तिथे मंदिरात पोचलो. त्याच्या बाजूला मंडप टाकला होता, इथं भेटणार होतं ते. त्यात सोहमचं नाव घ्यायचं होतं, लिहून घेत होते म्हणून सोहमला तिथं पुढं बोलवलं. मग तिथं झालं आणि मग काय आम्ही इथं बसलो होतो. काकाच्या हस्ते पण एक सत्कार झाला. त्याच्यानंतर माझ्या बहिणीचा पण झाला. तिला SSCमधून 91% पडलेले. मग काय सोमभाऊचा सत्कार चालू झाला डायरेक्ट. सोहम संदीप हाडोळे इयत्ता 10वी सरस्वती विद्यालयामध्ये झालेला आहे. जेईचे क्लास करतोय. त्याला इंजिनियर होण्याचा मानस आहे. स्पेशल अचिव्हमेंट आहे त्याचं. ऑलिम्पियाडमध्ये त्याला सोहमला तर ट्रॉफी भेटलेली. सोहमला ट्रॉफी भेटून झालं तर मग जरा वेळ ते भाषण चालू होतं. त्यानंतर म्हटलं याचा व्हिडिओ काढतो, ज्याला वाचायचं याने थांबून वाचू शकता. मग यांचं पण दर्शन घेतलं, महात्मा फुले प्लस सावित्रीबाईचं. आणि मग आम्ही चाललो होतो घरी, सगळे चालले होते. आता माझा नंबर आला तर 4 व्हीलरमध्ये जायचा. मग काय मस्त बसलो आम्ही. घरी पोहोचलो, आमची गाडी अंदर लावली तेवढी गर्दी झाली. पुढं मागं फार गर्दी झाली. आमची गाडी अंदर गेल्यानंतर गर्दी झाली. नशीब होतं की आमची गाडी अंदर गेली. म्हटलं जाऊ दे, आता वर जातो. वर गेलो आणि मग म्हटलं आता माझ्या टीव्हीवर व्लॉग सुरू होते. मग जरा जेवण केलं. मग म्हटलं आता झोपतो म्हणून. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. ज्याला आवडलं त्यांनी फॉलो करा, लाईक करा आणि भेटूया पुढच्या. बाय बाय.